म्हणून ज्या स्वधर्माच्या आचरणाने जन्ममरणाच्या ओघातून तरुण जायचे आहे, तो आपला धर्म तू विसरलास. बस इथे सांगितलंय. पुढे, या कौरवा भलते जहाले अथवा तुझची काही पातले पावले की युगची हे बुडाले जरी येथ. या कौरवाचे भलतेच काही झाले की तुझ्यावर काही प्रसंग आला किंवा युगच बुडाले येथे असे जरी झाले. कल्पना कर अर्जुना की कौरवांचं काहीतरी झालं भलतंच, म्हणजे मेले समजा कौरव, की तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग आला किंवा युग बुडालं. बिघडलं कुठे? तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. तरी स्वधर्म एकच आहे, तो कोणत्याही परिस्थितीत त्याज्य नाही. कोणत्याही परिस्थितीत स्वधर्म त्याज्य नाही. स्वधर्म आणि परधर्म दोन प्रकार आहेत. परधर्म आणि स्वधर्म. आत्मधर्म. परधर्मामध्ये काय येतं? वर्णाश्रम धर्म देखील येतो. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई हा येत नाही. परधर्म, पर आणि स्वधर्म. परधर्मामध्ये काय काय येतं? वर्णाश्रम धर्म. वर्णाश्रम धर्माला फार मोठं महत्त्व दिलंय, फार महत्त्व नाही आहे. वर्णाश्रम म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे एक 4 वर्ण. आणि 4 अवस्था कोणत्या? बालपण, तरुणपण, म्हातारपण किंवा 4 आश्रम. ब्रह्मचर्य, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. आता ज्या अवस्था बदलणाऱ्या असतात तो परधर्म आहे. लक्षात घ्या. ज्या अवस्था बदलणाऱ्या आहेत, आता बालपण, तरुणपण, प्रौढपण, म्हातारपण, ही 4 जरी अवस्था घेतल्यात बदलणारे आहेत की नाही? ज्या बदलतात, आहे तशा राहत नाहीत, चेंज होतात, त्याला परधर्म म्हणतात. यालाच तर मायावी धर्म म्हणतात. लक्षात घ्या. आता पहा, ब्रह्मचर्य प्रत्येकाचं कसं बदलतं. ब्रह्मचर्य धर्मामध्ये काय? 24 वर्षाच्या अवस्थेपर्यंत गुरु पोराला सांगतात स्त्रियांचं नाव घ्यायचं नाही, स्त्रियांकडे पाहायचं नाही. आणि 24 वर्ष झाले, ग्रस्ताश्रम लागला, चल आता चांगली पोरगी पहा. तो म्हणतो काय? अहो 24 वर्ष तुम्ही काय सांगितलं मला? लग्न करू नको, स्त्रीकडे पाहू नको, बाईकडे पाहू नको, आणि आता तुम्ही एकदम म्हणाले सुंदर जे पोरगी पहा. बदललं की नाही? कायम राहिलं का? चेंज झालं. धर्म बदलला. जो धर्म परिवर्तनीय आहे तो परधर्म आहे. अवस्था बदलली, धर्म बदलला. ब्रह्मचर्य गेलं, ग्रस्ताश्रम आला, संसार कर. अरे म्हणले तुम्ही 24 वर्ष पागल होते का गुरुजी? नाही, आता बदललं. बरं, ते झाल्यानंतर लगेच नंतर ग्रस्ताश्रमानंतर काय लागतं? वानप्रस्थाश्रम. सोड संसार, वनात जा. ते खोटं होतं का तुमचं सांगितलेलं? चेंज झाला, धर्म चेंज झाला, अवस्था चेंज झाली, धर्म चेंज झाला.
आणि नंतर संन्यासाश्रम घे. अवस्थेनुसार बदल होणं, परिस्थितीनुसार बदल होणं, हे सगळं जे घडतं त्याला म्हणतात परधर्म. तो भयावह आहे, पेरिशेबल आहे, टिकणारा नाही आणि तो सत्यही नाही. स्वधर्मे निधनम श्रेय, म्हणजे त्यावेळेस अजून सांगू, पण स्वधर्म आत्मधर्म हा बदलत नाही. बालपणी तुम्ही समाधीस्थ अवस्थेमध्ये जर असाल, तरुणपणी देखील तसंच राहायला पाहिजे, म्हातारपणी देखील ती स्थिती तशीच असते. आत्मचेतना जागृत झाल्यानंतर, कुंडलिनी जागृत झाल्यानंतर वाढत जाईल ती अवस्था, चेंज होणार नाही, परिवर्तन होणार नाही. आणि ज्याच्यात परिवर्तन नाही त्याला म्हणतात स्वधर्म. तरी स्वधर्म एकच आहे, तो कोणत्याही परिस्थितीत त्याज्य नाही, तो त्याज्य नाही. इथे ब्रह्मचर्याला त्याज्य केलंय, नंतर संसार केल्यानंतर संसाराला त्याज्य केलंय, नंतर वानप्रस्थाश्रमाला त्याज्य केलंय. आता हे सोड ते सोड, इथं काय सोडायचंच नाही, धरलं ते पक्क फिट. तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. त्याचा जर त्याग केल्यावर तुझ्या त्या दयाळूपणाने तरशील काय, दयाळूपणाने तरशील काय. तुला दया उत्पन्न झाली, मोह उत्पन्न झालाय, त्याच्याने तरशील कसा रे बाबा. कारण स्वधर्म, कारण तू परधर्माकडे, ज्यांचे शरीर टिकणार नाहीत त्या भावस्थितीकडे वळला आणि त्याला तू धर्म म्हणतोयस. लक्षात घ्या, ज्यांचे शरीर टिकणार नाहीत, ज्यांच्या अवस्था टिकणार नाहीत, ज्यांचे देह टिकणार नाहीत, अशा न टिकणाऱ्या वस्तूला तसंच ठेवण्याला तू धर्म समजतो, ते चूक आहे. तो स्वधर्म नाही, तो परधर्म आहे. आणि तू तरणार नाहीस तू त्याच्यामुळे. अर्जुना तुझे चित्त जरी जहाले द्रवीभूत, तरी ये अनुचित संग्राम समयी. पार्था, तुझे चित्त दयेने जरी पाझरले तरी ते या रणात योग्य नाही. अपराधी मनुष्यास न्यायाने दंड न देणाराच अपराधी ठरून दंड पात्र होतो. दयेने जर तुझं पाझरलं तरी या रणात योग्य नाही. ही दया, रणात उभा आहेस, हे धर्मयुद्ध आहे. म्हणजे तुझ्या नशिबात लिहिलेलं जर असेल यांना मारायचं, तर न करणं हे पाप आहे. म्हणून हा भाग मी सांगितला होता एकदा, पुन्हा हळूहळू सांगू की अहिंसा, तुमच्या हातानं हिंसा लिहिलेली असेल, तुम्ही निमित्त असाल एखाद्याला मारण्याकरता, आणि तुम्ही निमित्त झाले, तुम्हाला माहीतही नाही तुम्ही निमित्त झालेले आहात, तर ती अहिंसा आहे, ती हिंसा नाही. म्हणून अशा वेळेस दयेने पाझरायचं नाही. दुष्टांसाठी दया जर तुम्ही दाखवली तो विश्व नष्ट करेल. अगा गोक्षीर जरी जहाले, परिपथ्यासी नाही घेतले, ऐसेनेही विष होय सुदेले, नवज्वरी देता. अरे, गाईचे दूध अमृत आहे खरे, पण सामज्वरिताचे मुदतीच्या तापाला, पथ्याला सांगितलेले नाही. लक्षात घ्या, माऊलींचा आयुर्वेद, माऊली आयुर्वेदातही तज्ज्ञ आहेत. गाईचं दूध अमृत आहे, पण मुदतीचा ताप म्हणजे टायफॉइडला गाईचं दूध देऊ नये. चहा चालतो का? चहा विचारू माऊलीला. अरे, गाईचे दूध अमृत आहे खरे, पण सामज्वरिताचे म्हणजे मुदतीच्या तापाला, पथ्याला सांगितलेले नाही.
असल्या मुदतीच्या तापात हट्टाने अज्ञानाने दिले तर विषासारखे मारक होते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, टायफॉईडमध्ये दूध नाही चालत. टायफॉईडमध्ये दूध घेतलं तर वड्या होतात त्याच्या पोटात, मारक ठरतात त्या. फार बारकाव आहे. आपण तर काहीही खातो. हट्टाने दिले तर ते विषासारखे मारक होते, विष होतं त्याचं. अन्न देखील टायफॉईडमध्ये द्यायचं नाही असं बापासाहेब म्हणत. आता डॉक्टर तर खायलाच सांगतात, ती गोष्ट वेगळी. दूधच नाही, अन्न कसं चालेल. तैसे अनियाण करिता नाश होईल स्वहिता, म्हणून तू आता सावध होई. कारण युद्धामध्ये मारणं जरुरी आहे असुरी प्रवृत्तीच्या लोकांना. हे जर योग्य असेल तर न मारणं हे अमृतासारखं जरी असेल, पुण्यमयी जरी असेल, तरी ते अंतिम परिणाम विष आहे त्यांना, ह्या लोकांना जगवण्यामध्ये. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच केले तर त्यांच्या आत्महिताचा नाश होतो, म्हणून तू आता सावध हो. पण कुठलाही तू जर विचार केलास यांना न मारण्याचा, योग्य नाही, आत्महिताचा नाश होतो. तू स्वतःचा आत्मघात करणार आहेस. लक्षात घ्या. जे करायला पाहिजे ते जर तुम्ही योग्य वेळी नाही केलं, आत्मघात. माझा जो लेख यायला आहे